ओबीसी। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा रवींद्र भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय संविधान, जय ओबीसी, जय संविधान। आवाज इंडिया टीवी में आप सभी का स्वागत है। इस वक्त मैं चंद्रपुर के गांधी चौक में हूं। आज ओबीसी महासंघ द्वारा यहां पर भव्य मोर्चा का आयोजन किया गया है। आरक्षण की चिंगारी चंद्रपुर में भी आज हल्की है और यहां पर जो मराठा समाज को आरक्षण देने की जो बात चली थी, उस मराठा समाज को आरक्षण देना चाहिए, लेकिन ओबीसी के आरक्षण को धक्का न लगाते हुए उन्हें आरक्षण देना चाहिए, ऐसी मांग को लेकर। इतना ही नहीं तो कुणबी जाति का प्रमाण पत्र मराठा समाज को नहीं देना चाहिए, ये मांगों को लेकर यहाँ ओबीसी समाज इकट्ठा हुआ है। इस ओबीसी मोर्चा में यहाँ का तैलिक समाज, माड़ी समाज, क्षत्रिय माड़ी समाज, विभिन्न संगठन ने इस मोर्चा को अपना समर्थन दिया है। आमच्या समाजामध्ये, आमच्या देशामध्ये ओबीसी संघटन खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर ही ओबीसी संघटन जेव्हा मोठ्या प्रमाणात आहे तर जनगणना सुद्धा त्यांच्या झाली पाहिजे आणि आमचे जे अधिकार आहे, आमचा खूप मोठा वाटा आहे या समाजामध्ये ओबीसीचा आणि या ओबीसीला जो हक्क आहे त्यांचे ते मिळायला पाहिजे। आमच्या शाळेमध्ये खूप सारे ओबीसीचे विद्यार्थी आहे, परंतु त्यांना हॉस्टेल राहायला नसल्यामुळे आमचे ॲडमिशन ऑफिस जातात आणि त्यांना खेडोपाडी विद्यार्थी आहे खूप हुशार आहे, पण जेव्हा आमच्याकडे ते ॲडमिशनला येतात पण त्यांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे, कारण की एससी प्रमाणात, एनटी प्रमाणात आणि अशा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये प्रत्येक हॉस्टेलला एक कोटा दिलेला असतो, परंतु ओबीसीला ज्या प्रमाणामध्ये कोटा द्यायला पाहिजे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना तिथे कोटा नसतो। तर मला सरकारला मागणी करायची आहे की आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांकरिता एक विशेष हॉस्टेलला जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना तिथे आरक्षण देण्यात यावं। आमची जी जनगणना आहे ओबीसीची ही मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं, आमचे जे हक्क मिळायला पाहिजे आम्हाला ज्या प्रमाणामध्ये, त्या प्रमाणामध्ये आम्हाला घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला दिलेला आहे, परंतु मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळालेलं नाही। ते सर्व अधिकार आम्हाला आज मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही एकत्र झालेला आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आमचे अधिकार घेणार आहे सरकारकडून आणि ते प्रदर्शन करण्याकरिता आज आम्ही ते जमलेला आहोत आणि आम्ही आमच्या हक्कासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये आज कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही आमचा मोर्चा नेणार आहे। आज के इस आंदोलन में हमारे यहाँ पर जो भगिनी है, विदर्भ तैलिक महासंघ की जिलाध्यक्ष है, आइए जानते हैं उनकी इस आंदोलन के प्रति क्या भूमिका है, उनके समाज का इस आंदोलन में कितना योगदान है, क्या इनका समाज इस आंदोलन को सपोर्ट कर रहा है, आइए जानते हैं उन्हीं की जुबान से। मराठ्याच्या आरक्षणासाठी आमचा विरोध नाही आहे, पण आमच्या ओबीसी मध्ये त्यांना हे करू नका। आमच्या ओबीसी मध्ये पहिले 470 जाती असताना सुद्धा पुन्हा हा मराठा समाज येणार तर आमच्या विद्यार्थ्यांना काहीच लागू नाही आहे, त्याच्यात आणखीन भर पडेल। म्हणून आमचं सरकारला निवेदन आहे किंवा विनम्र विनंती आहे की आमच्या समाजातर्फे जो इतका मोठा समाज आहे आमचा, तुम्हाला एवढं योगदान आहे, स्वातंत्र्यात योगदान आहे, घटनेमध्ये योगदान आहे, तर आमच्या समाजाच्या याच्यात ओबीसीच्या याच्यामध्ये पुन्हा भर घालू नका आणि ओबीसीच्या याच्यातून न देता मराठी समाजाला जशा याच्यातून देता येतात त्या याच्यातून त्यांना आरक्षण देण्यात यावं। आमच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी जी आम्ही मागणी केलेली आहे, आमच्या विद्यार्थ्यांना ती मागणी पूर्ण करावं, हीच मला सरकारला आपल्याकडून माझ्या समाजातर्फे विनंती आहे। एकीकडे मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, मराठ्यांच्या आंदोलनाला सगळे भेट देतात आहे आणि इकडे ओबीसीचे प्रतिनिधी गेल्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। ओबीसींचं मराठाकरण करू नये, मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये या मुद्द्याखाली आणि ओबीसींना संविधानिक हक्क मिळावे, ओबीसींना वसतिगृह मिळावे, ओबीसींना आरक्षण मिळावं, ओबीसीची जातनीय जनगणना व्हावी आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी सगळं आंदोलन सुरू आहे आणि त्याची दखल साधा तहसीलदार सुद्धा घेत नाहीये, कुणीच घेत नाहीये। ही अतिशय संतापाची बाब आहे आणि ओबीसीची सामाजिक स्थिती काय आहे याच्यावर दर्शवतं। आमचे प्रतिनिधी जे विधानसभेत बसलेले आहेत, आमचे प्रतिनिधी संसदेत बसलेले आहेत, काय ते या गोष्टीला प्रेशराइज करू शकतात, हा एक मोठा प्रश्न आहे आणि या मुद्द्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधण्याची गरज आहे, ती करण्याची गरज या प्रतिनिधीच्या माध्यमातून असं मला वाटतं। पण ही जनता ते करत नाही म्हणून जनता आज रस्त्यावर आलेली आहे
आणि ही मागणी घेऊन ओबीसी रस्त्यावर उतरलेला आहे आणि जोपर्यंत पूर्ण होत आहे तोपर्यंत ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही। आम्हाला प्रतिनिधी मिळाल्याशिवाय, आमच्या मुलांना वसतिगृह, आमच्या मुलांना आर्थिक बळकटीकरण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आम्ही इथे देतो। इस वक्त हमारे साथ में भद्रावती के नगराध्यक्ष अनिल धानोरकर जी है, वह भी इस मोर्चा में शामिल हुए हैं। आइए जानते हैं उनकी भूमिका क्या है इस आंदोलन के प्रति। मोर्चा काढण्यामागे एकच उद्देश आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये। आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं। सोबतच प्रत्येक जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये संपूर्ण ओबीसी बांधव चंद्रपूर जिल्ह्यातील सहभागी झालेले आहे आणि हा भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये संपूर्ण ओबीसी बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहे। राष्ट्रीय विद्यार्थी महासंघ के जिलाध्यक्ष रविंद्र जी यहाँ पर अनशन के लिए बैठे हैं। आइए जानते हैं उनकी भूमिका इस आंदोलन के प्रति क्या है। आपकी भूमिका इस आंदोलन के प्रति क्या है और आपकी मांगे क्या है सरकार की ओर? भूमिका माझी स्पष्ट आहे। माझ्या 3 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलन करत आहे। माझी पहिली मागणी अशी आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये। माझी दुसरी मागणी, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा। तिसरी मागणी अशी आहे की ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आणि स्वाधार योजना चालू करण्यात याव्या। आम्ही 3 मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलन करीत आहे। जोपर्यंत माझ्या मागण्या महाराष्ट्र सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवणार। इस आंदोलन में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के सचिव राजूरकर जी हमारे साथ में हैं। जानते हैं उनको इस आंदोलन को किस तरीके से सपोर्ट मिल रहा है और उनकी भी मांगे क्या है और आज के इस मोर्चा में किन किन संगठन का सहभाग होने जा रहा है। आइए जानते हैं उन्हीं की जुबान से। हम 25 साल से ये आंदोलन चला रहे हैं। 25 साल के हमारी जो डिमांड है अभी तक सरकार ने पूरी नहीं की, और पूरी नहीं की इसलिए हमने आज ये अनशन, हमारे रविंद्र जी टोंगे जी 11 तारीख से यहाँ पे अनशन पे बैठे। हमारा आंदोलन यहाँ पर भी है, नागपुर में भी चालू है, औरंगाबाद में चालू है। और हमारे कोई मांगे, हम मेमोरेंडम सरकार को दिया है कि सरकार ने जो हमारी मेमोरेंडम दिया है उसके ऊपर मांगों को लेकर कोई न्योता अभी तक आया नहीं। हमारी भूमिका एकदम स्पष्ट है। और आज हमारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ और बाकी सभी संगठन के तरफ से आज महामोर्चा का आयोजन किया है। देखेंगे अभी तक मराठा समाज को एक न्याय, हमारे समाज को एक न्याय क्यों? मराठा समाज एक ही है जात। यहाँ पे तो 400 जातीय का समूह है। समूह को तो पहले न्योता देना चाहिए ना। पूरा मंत्रिमंडल वहाँ पे गया है, लेकिन यहाँ पे अभी तक हमारे पालक मंत्री जी यहाँ पे नहीं आए। क्यों नहीं आए? हमारा सवाल है ना। वहाँ पे गए, मुख्यमंत्री गए, वहाँ पे उप मुख्यमंत्री गए, लेकिन यहाँ पे यहाँ के पालक मंत्री भी नहीं आए ना अभी तक। 11 सप्टेंबर 2023 रोजी अन्नत्याग आंदोलनाला रवींद्र टोंगे हे उपोषणाला बसलेले आहे। तरीही शासनाने आजपर्यंत कोणतीही दखल न घेता आज आम्ही 17 तारखेला ओबीसी महामोर्चाचा मोठ्या संख्येने आज उपस्थित राहावे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देण्यात यावं। आमचा मराठा समाजाला काही विरोध नाही, पण त्यांना जे काही आरक्षण आहे ते वेगळं देण्यात यावं। आणि दुसरा प्रश्न आहे, ओबीसी विद्यार्थ्यांना मुला मुलींकरिता वसतिगृह स्वतंत्र देण्यात यावे। आज मी ओबीसी महासंघाच्या या मोर्चामध्ये सामील झालेली आहे आणि सर्व जनतेने या तेली समाज असो या कोणताही समाज असो या महामोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे। ओबीसीची जे जनगणना आहे त्या जनगणनेनुसारच ओबीसीचं आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा आरक्षण जे म्हणत आहे, पण त्या मराठा आरक्षणासाठी आमच्या ओबीसी समाजाला काही धक्का लागला नाही पाहिजे, ओबीसी आरक्षण कमी नाही झालं पाहिजे, याचीच मला सरकारला विनंती आहे। आज के इस आंदोलन में क्षेत्रीय माड़ी समाज के माजी जिलाध्यक्ष हमारे साथ में हैं।
आइए जानते हैं उनकी इस आंदोलन के प्रति क्या भूमिका है। संविधानानुसार ओबीसीला जे आरक्षण दिलेलं आहे ते अबाधित राहावं एवढी आमची इच्छा आहे। किंबहुना जनगणना झाली पाहिजे हा आमचा अट्टहास आहे। कारण असं आहे की देशामध्ये 52% ओबीसी आहे आणि 52% ओबीसीच्या जनसंख्येच्या मानाने आमचं आरक्षण हे फार कमी आहे। परंतु जे आरक्षण दिलेलं आहे संविधानामध्ये त्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचवू नये अशी आमची एक अट आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा समाजाने जे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावा ही जी त्यांची मागणी आहे ही मागणी आम्हाला मान्य नाही। किंबहुना मराठा समाजात त्यांनी वेगळं आरक्षण द्यावं लागल्यास केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे, महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे आणि त्यांनी जर वरच्या लेवलला संविधानामध्ये दुरुस्ती केली तर 50% पेक्षा आरक्षणाचा मुद्दा जास्त करावा आणि त्याच्यामध्ये मराठ्याचं जे आरक्षण आहे ते राखून ठेवावं। परंतु ओबीसीच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लावू नये अशी आमची सगळ्या ओबीसी समाजाची कळकळीची विनंती आहे। इस वक्त हमारे साथ में तहलीक महासंघ के पदाधिकारी उपस्थित है। आइए जानते हैं उनकी भूमिका इस आंदोलन के प्रति क्या है। सर, या आंदोलनाविषयी तुमचं मत काय? महाराष्ट्रात एक विदीर्ण वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला। जो मराठा समाज आज त्यांची मागणी त्यांनी बुलंद केली आहे की सरसकट आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या। पण खऱ्या अर्थानं माझं या सरकारला सांगू इच्छितो आणि या सर्व ओबीसी बांधवांना सुद्धा माझं सांगणं आहे की जी मागणी मराठा समाजानं केलेली आहे ती मागणीच त्यांची मुळात चुकीची आहे। त्यांनी महाराष्ट्र सरकारला वेटीस धरून त्यांना एक स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं मागणी करणं हे गरजेची आहे। परंतु माय मरो पण मावशी जगो या भूमिकेने जर ते कुठेतरी आरक्षणास मागणी जर त्यांची असेल तर तरी मागणी त्यांची चुकीची आहे। आज एवढा मोठा समाज आपण पाहतो, ओबीसी समाज, ओबीसी वर्ग आहे ज्याच्यामध्ये तेली, माली, कुणबी असे इतर समाज त्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यांना जर त्या गोष्टीला पायाशी टाकून जर ते सरसकट मागणी जर कुणबी समाजात त्यांचा समाविष्ट करायची मागणी जर टाकत असेल तर खऱ्या अर्थानं ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आणि ओबीसीच्या बांधवांना हे त्यांचा खच्चीकरण करण्याचा हा जो दडपशाही पद्धतीने हे जे महाराष्ट्रामध्ये जो समाज करण्याचा प्रयत्न करत आहे आमचा ओबीसी समाज म्हणून मी आज या महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की ओबीसी समाजाला जर का या इथल्या आरक्षणाला तुम्ही हात लावून जर कोणत्या विशिष्ट एका समाजाला जर देऊ इच्छिता तर हा समाज शांत बसणार नाही आणि हा समाज हा रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी लढल्याशिवाय थांबणार नाही। हा विश्वास आणि हा आवाज इथं बुलंद करत मी इथं थांबतो। जय ओबीसी। आज यह ओबीसी का जन आक्रोश मोर्चा आपको दिखाई दे रहा है। यहाँ पर हमारे साथ में चंद्रपुर शहर के नामांकित वकील मोगरे साहब है। आइए जानते हैं उनकी इस आंदोलन के प्रति क्या भूमिका है। ओबीसी करता हॉस्टेलचे जाहीर केल्या जाते, ओबीसी करता हॉस्टेल कुठं आहे, मुलींची व्यवस्था कुठं आहे, ओबीसीचे स्कॉलरशिप केव्हा मिळतात, ओबीसी साठी कुठली सवलत नाही। फक्त कोणताही शासन असो नुसत्या गोष्टी करतात, माहिती देतात, आश्वासनं देतात पण फलप्रती होत नाही। फक्त ह्या मोर्चामुळे अत्यंत हा ओबीसी जागरूक झालेला आहे। यात तेली, माळी, कुणबी हे सर्व एकत्रित येत असताना धोबी, वाडई इत्यादी सुद्धा सरसकट सर्व जाती या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत आणि हे सुरुवात आहे। मी याकरिता ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून जरंगेचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी आम्हा लोकांना जागरूक केलं। हा ओबीसी मोठा महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल, राष्ट्रात म्हटलं तरी चालेल, कारण आमची संख्या सगळ्यात जास्त आहे ओबीसीची आणि राज्यात कमी दर्जाचे लोक, कमी संख्येचे लोक करतायत। आम्हाला जागृत केली, त्यामुळे आता जनगणनेची आवश्यकता आहे आणि सगळ्यांची हे जे ओबीसीची सवलत आहे ती मिळालीच पाहिजे आणि शासनावरती ज्यांचं ओबीसीचं जे बहुसंख्य आहे त्याचं राज्य आलं पाहिजे ही या मोर्चाची संकल्पना है। इस वक्त हमारे साथ में जाने माने वकील चंद्रपुर के एडवोकेट दत्ता हजारे जी है। आइए जानते हैं उन्हीं की जुबान से कि इस आंदोलन के प्रति उनकी भूमिका क्या है। इतना ही नहीं, वह एक समाज के प्रतिष्ठित एवं पदाधिकारी भी है। उनके समाज का इस आंदोलन में क्या योगदान है, क्या उनका समाज भी इस आंदोलन में पूरी ताकत के साथ में उतरा है, आइए जानते हैं एडवोकेट दत्ता हजारे जी से।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या घटनेनुसार संविधानानुसार प्रत्येक जात समूहाला 340, 341, 341, 42 प्रमाणे सर्व ते संविधानारूप आरक्षण मिळालं पाहिजे। त्यांचा वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय प्रगती झालेली पाहिजे, यासाठीच हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यात आम्हाला असंख्य प्रतिसाद मिळत आहे। त्याबद्दल मी सर्व मोर्चेकरीचे अभिनंदन व्यक्त करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आज एक ज्वलंत प्रश्न आहे की जातनिहाय जनगणना झालेली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक समाज किती टक्केवारी आहे, कारण कांजीराम यांच्या सूत्राप्रमाणे यांची मक्तेदारी तितकी साझेदारी या सत्तेत राहावं हे सूत्र अंमलात आणणं फार अत्यंत आवश्यक आहे। म्हणून जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, यासाठी आमचं हे आंदोलन आहे। आमचं मागणी आहे या मोर्चाद्वारे का त्यांना त्यांचं आरक्षण द्यायला विरोध नाही आहे, परंतु आमच्या ओबीसी प्रवर्गात त्यांना समाविष्ट करण्यात येऊ नये, जेणेकरून आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। आणि सर्व ओबीसी समाज या दृष्टिकोनातून आजच्या मोर्चात सहभागी झालेले आहे। सर्व ओबीसी बांधवाचे मी त्यातर्फे स्वागत करतो। हमारे साथ में डॉक्टर संजय घाटे जी जो ओबीसी मोर्चा के ओबीसी महासंघ के संयोजक है। आइए जानते हैं क्या मांगे हैं सर आपकी इस मोर्चा के द्वारा। ओबीसी मोर्चे के माध्यम से हम तमाम महाराष्ट्र को बताना चाहते हैं कि हमारा महाराष्ट्र आरक्षण को कहीं भी अपोज नहीं है, लेकिन महाराष्ट्र गवर्नमेंट ने जो सरसगट पूरे मराठों को कुनबी समाज में डाल के ओबीसी में लाने का जो प्रयास करने का प्रयास किया है, उसको हमारा सख्त विरोध है। इसके बावजूद जातीय जनगणना होनी चाहिए। ओबीसीओ के 75 जो हॉस्टल बताए हैं वसति गृह, वो भी महाराष्ट्र में हुए नहीं, वो भी होना चाहिए। ये हमारी तमाम मांगे हैं। और आज हमारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ के विद्यार्थी के जिला अध्यक्ष रविंद्र टोंगे पिछले 7 दिन से हंगर स्ट्राइक पे अन्न त्याग उपोषण पे बैठे हैं। उनको प्रॉपर कोई मिलने नहीं आया है। वो उनका पूरे महाराष्ट्र में एक अलग मैसेज जा रहा है। क्या हो रहा है कि एक हमारे ओबीसी में 425 के लगभग जाति है, एक जाति के लिए सब पूरा मंत्रिमंडल जा रहा है, लेकिन जो 420 के ऊपर जाति है ओबीसीओ की, उनके प्रतिनिधि यहाँ पे जो हंगर स्ट्राइक पे बैठे हैं, उसके लिए अभी तक कोई आया नहीं है। तो मुझे सबसे विनंती है कि सबने ये मोर्चा में सहयोग करना है, ये आंदोलन में सहयोग करना है। ओबीसी जातीचं प्रमाणपत्र मराठी समाजाच्या मंडळींना देण्यात येऊ नये, ओबीसीची जातीय जनगणना करण्यात यावी आणि 52% ओबीसी समाजाला 52% आरक्षणच देण्यात यावं। तोपर्यंत ओबीसी समाजाचे आंदोलन चालू राहील आणि म्हणून आज हा ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा सर्व जातीचा, कुणबी समाजातील जाती, इतरही जातींचा आणि ओबीसी समाजाचा हा मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आप देख रहे हैं ये प्रचंड मोर्चा दिख रहा है। मेरे साथ में एक भगिनी है। आइए जानते हैं इस मोर्चा के प्रति आपकी भूमिका क्या है और आपकी क्या मांगे हैं। जय ओबीसी, जय संविधान। महाराष्ट्र सरकार ने जो मराठा समाज को सरसकट कुनबी जाति में शामिल करने का जो जीआर निकाला है, हम सबसे पहले उसका निषेध करते हैं, क्योंकि कुनबी जाति ये ओबीसी की प्रमुख जाति है और ओबीसी में आज की डेट में 450 से ज्यादा जातियां शामिल है उसमें। और अगर मराठा समाज आकर शामिल हो जाता है तो हम ओबीसी लोगों का आरक्षण पहले ही चंद्रपुर जिले में 19% का है, और उसमें और अगर मराठा समाज आकर शामिल हो गया तो हम लोगों के प्रॉपर स्थानिक लोगों के बच्चों ने कहाँ नौकरियां मिलेंगी हमको, हम कहाँ जाएंगे, ये हमारा सवाल है सरकार से। और हम महाराष्ट्र के जो ओबीसी कल्याण मंत्री है
मराठ्याचा ओबीसी करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, याच्या विरुद्ध आमचा विरोध आहे आणि असं आम्ही होऊ देणार नाही। आणि असं झालं तर हा मराठा हा ओबीसी समाज हा पूर्ण जागृत उठेल आणि आमचं हे आंदोलन असंच सुरू राहील। आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला हक्क मिळणार नाही, आमचे अधिकार मिळणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन असंच सारखं सुरू राहील। ओबीसी के नेता हमारे साथ में अशोक ज्योतुड़े जी है। आइए जानते हैं क्या मांग है इस मोर्चे के निमित्त से, उन्होंने सरकार की तरफ कौन सी डिमांड रखी। आज राज्य सरकारकडे निवेदन देण्यासाठी आज महामोर्चाचं या चंद्रपुरामध्ये आयोजन केलं आहे की मराठ्यांना एक न्याय आणि ओबीसींना एक न्याय, यासाठी ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे। पहिली मागणी आहे की ज्याप्रमाणे बिहारमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणनेचा सर्वे झाला, तसा सर्वे महाराष्ट्र सरकारने देखील करावा। विद्यार्थ्यांचे ओबीसींचे हॉस्टेल आणि मुलींचे हॉस्टेल हे दोन्ही सुरू करून स्वाधार योजना लागू करावी आणि मराठ्यांचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, या प्रमुख मागण्यासाठी आज महामोर्चा काढण्यात आला आहे। लवकरच आता निवेदन देण्यात येईल आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। आप देख रहे इस वक्त चंद्रपुर जिलाधिकारी कार्यालय पर ओबीसी महासंघ द्वारा जो मोर्चा आयोजित किया गया था, यहाँ पर आए हुए हैं सभी मोर्चाधिकारी। यहाँ पर इस मोर्चा में ओबीसी महासंघ, तेली महासंघ, क्षत्रिय माड़ी महासंघ तथा अन्य पार्टियों के साथ में विभिन्न संगठन के लोगों ने इस मोर्चे में हिस्सा लिया है। आज यहाँ पर बड़े शिस्तबद्ध प्रियति से यह मोर्चा यहाँ पर आया है और यहाँ पर सरकार को एक इशारा दिया गया है, अगर ओबीसी के मांगों को अगर सरकार दखल करती है तो इसके बाद में ओबीसी या बड़े पैमाने पे आंदोलन करेंगे। इनकी ये मांग है कि मराठा समाज को आरक्षण दिया जाए, लेकिन ओबीसी के कोटि में से वो आरक्षण नहीं देना चाहे। इतना ही नहीं तो कुणबी जाति का जो प्रमाण पत्र देने की बात सरकार ने की गई है मराठी को, तो उसका प्रखर विरोध यहाँ पर किया जा रहा है। आपको ये बात बता देना चाहता हूँ कि आंदोलनकारियों की ये भी मांग है कि जो ओबीसी की जनगणना होनी चाहिए, जब तक ओबीसी की जनगणना होती नहीं, यहाँ के छात्राओं को जो छात्रावास मिलना चाहिए वो छात्रावास भी यहाँ मिल नहीं रहा है। बिहार सरकार की जिस तरीके से आरक्षण दिए जा रहे उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी जाति गणना का नियोजन करके ओबीसी को न्याय देना चाहिए। ये आदि अन्य मांगों को लेकर यह ओबीसी समाज यहाँ पर इकट्ठा हुआ है।